Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण 7th स्टँडर्डचे सायन्सचे 11 to 15 हे लेसन कंप्लीट केलेलं आहे. तर तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या चॅप्टरचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस. सो स्टुडंट, आवर नेक्स्ट टॉपिक इज मिनरल्स अँड ऑर्स. म्हणजे खनिज व धातुक नक्की काय आहे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. मिनरल्स आर द वेल्थ ऑफ आवर नेशन. म्हणजे आपल्या देशाची जी संपत्ती आहे, कुठलाही देश खूप संपन्न आहे, श्रीमंत आहे किंवा महासत्ता आहे, हे कशावरून ठरत असतं की त्या देशाची खनिज संपत्ती किती जास्त आहे किंवा खनिज संपत्तीने तो देश किती संपन्न आहे त्याच्यावरती त्या देशाची संपत्ती किंवा तो देश किती संपन्न आहे हे ठरत असतं. त्याच पद्धतीने आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये सुद्धा खूप साऱ्या प्रकारची खनिजही सापडत असतात. पर्यावरणातील विविध प्रक्रिया होत असतात आणि ह्या विविध प्रक्रिया होऊन ही खनिजांची काय होते असते, निर्मिती होत असते. सो स्टुडंट, द रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेड अप ऑफ मिनरल्स अँड दीज मिनरल्स आर ऑब्टेन बाय मायनिंग. म्हणजे आपण जे मोठे मोठे रॉक्स बघत असतो, मोठे मोठे पर्वत, खडक बघत असतो, हे जे असतात ते मुख्यतः कशाने बनले असतात, मिनरल्सने बनत असतात. आणि मग ते खोदतात आणि मायनिंग म्हणजे खाणकाम करून मग त्या खूप सारं खोदकाम केल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला काय मिळत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे हे मिनरल्स मिळत असतात. Other minerals are mostly found in the compound state, but some minerals are found in a pure state in the nature. पृथ्वीवरती काही जे मिनरल्स असतात ते मुक्त स्थितीमध्ये आढळत असतात. फॉर एक्झाम्पल तुमचं गोल्ड आहे, सिल्वर आहे, बिस्मथ, प्लॅटिनम इज देअर अँड वन मोर कॉपर इज देअर. सो हे 5 एलिमेंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाईल दॅट इज विच एलिमेंट्स फाउंड इन द फ्री स्टेट इन द नेचर. गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम अँड बिस्मथ. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, हे फ्री स्टेटमध्ये का आढळतात, म्हणजे काय, याचं काय रिझन आहे. तर म्हणजे बघा, जेव्हा खाणकाम करत असतात मग एखादा सोन्यासारखा चकाकणारा पदार्थ सापडला तर तो मातीमध्ये जरी इतर माखलेला असला तर इतर जे मेटल्स असतात इतर मेटल बरोबर त्याची कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन होत नाही आणि वेगळं जे आहे, वेगळं ऑरपासून ते तयार होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोनं आहे तर गोल्ड ऑक्साईड तयार, ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन गोल्ड ऑक्साईड तयार होत नाही किंवा सिल्वरचं सिल्वर ऑक्साईड तयार होत नाही किंवा कॉपरचं कॉपर ऑक्साईड, हे त्या स्टेटमध्ये, फ्री स्टेटमध्ये होत नाही. पण तुमचं जे लोखंड आहे, आयन मात्र नेहमी ऑरच्या फॉर्ममध्ये सापडत असतं. कारण तुम्हाला माहिती, लोखंड नेहमी गंजत असतं. लोखंडाची हवेतली जी ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन झाली की आयन ऑक्साईड म्हणजे Fe2O3 हे अशा पद्धतीने तयार होत असतं. म्हणजे ते फ्री स्टेटमध्ये आढळत नाही. पण हे जे 5 एलिमेंट्स आहेत ते मात्र नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. ओके, सो विच मिनरल्स आर फाउंड इन द फ्री स्टेट, दॅट इज गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम अँड बिस्मथ. आता गोल्ड, सिल्वर तर ज्वेलरी तयार करण्यासाठी सगळ्यांना माहिती आहे, सोन्या चांदीचे दागिने बनवत असतात. प्लॅटिनम त्याच्यापेक्षा महाग आहे, याचा सुद्धा आजकाल दागिन्यांसाठी आणि वेगवेगळ्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये, वेगवेगळ्या मेडिसिन्समध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. आणि पुढचं आहे बिस्मथ. हे सगळे 5 जे मिनरल्स असतात ते प्युअर स्टेटमध्ये तुम्हाला निसर्गामध्ये बघायला मिळत असतात. सो स्टुडंट, मग बाकीच्या एलिमेंट्सचं काय. बाकीचे एलिमेंट्स असतात, अदर एलिमेंट्स आर फाउंड इन द कंपाऊंड स्टेट. कंपाऊंड स्टेटमध्ये हे एलिमेंट्स आपल्याला बघायला मिळत असतात. सो अशा पद्धतीने आपण ह्या नॅचरल रिसोर्समध्ये मिनरल्स आणि ऑर्सचा अभ्यास केला. आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ऑर्स. नाउ व्हॉट इज मीन बाय ऑर्स. ऑर्स मराठीमध्ये काय म्हणणार आहोत, त्याला आपण धातुक म्हणणार आहोत. ज्या खनिजांमध्ये धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं त्याला तुम्ही धातुक म्हणजेच ऑर्स असं म्हणणार आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम. इन एक्झाम यू हॅव द क्वेश्चन व्हॉट इज मीन बाय ऑर्स. ऑर्स म्हणजे काय, असा प्रश्न हा 100% विचारला जात असतो. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑर्स विच इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक, दॅट इज मिनरल्स दॅट कंटेन्स हाय प्रपोर्शन ऑफ मेटल्स आर कॉल्ड ॲज अ ऑर्स. असे मिनरल्स की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रपोर्शन मेटलचं असतं त्याला आपण ऑर म्हणणार आहोत. आणि मग ह्या ऑर्स पासून किफायतशीरपणे आपल्याला काय असतात, मिळत असतात, मेटल्स किंवा मिनरल्स हे मिळत असतात. मग आता या खनिजांचे जे गुणधर्म आहेत ते कशा प्रकारे स्पष्ट होत असतात बघा. द प्रॉपर्टीज ऑफ दिस मिनरल्स आर बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेटल नॉन मेटलच्या काही कॅरेक्टरिस्टिक आहे. फॉर एक्झाम्पल लस्टर, ते काय करत असतात, चकाकत असतात. सोनं चांदी जे आहे ते एकदम शाईन करत असतात, ते हॅव्हिंग द लस्टर.
त्या तुलनेत तुमचं बघा आयर्न किंवा अदर जे मेटल्स आहेत ते थोडं लस्टर कमी असतं, म्हणजे याच्यावरून त्यांचे कॅरेक्टरिस्टिक हे ठरत असतं. काही सोनोरिटी म्हणजे तुम्ही वाजवल्यानंतर त्याच्यामध्ये असा नाद आवाज निर्माण होत असतो. देन कॅरेक्टरिस्टिक कलर, हार्डनेस, काही जे असतात मेटल खूप टफ असतात, फॉर एक्झाम्पल आयर्न आहे, आणि काही ब्रिटल असतात. ओके, काही जे असतात ते फॉर एक्झाम्पल ग्राफाइट इज अ ब्रिटल. देन देट हॅव्हिंग द स्पेसिफिक शेप, देन हॅव्हिंग द फ्रॅक्चर, त्यांच्यामध्ये फट कशी असते, स्ट्रेक कसे असतात, या सगळ्यांवरून ह्या मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक इथे ठरत असतात. सो आय थिंक तुम्हाला ऑर्स काय आहे आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक हे कशावरून ठरत असतात हे क्लिअर झालं असेल. सो फॉर एक्झाम ऑर इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑर काय लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये खनिजाचं प्रमाण खूप जास्त असतं किंवा मेटलचं प्रमाण. द मिनरल्स दॅट कंटेन हाय प्रपोर्शन ऑफ मेटल इज कॉल्ड ॲज अ ऑर. ओके, सो लेट्स सी स्टुडंट द नेक्स्ट टॉपिक. सो स्टुडंट आता तुमच्या पुस्तकामध्ये येलो बॉक्समध्ये काय दिलेलं आहे बघा. मेटल्स आर ऑब्टेन फ्रॉम देअर ऑर्स बाय द टू मेथड दॅट इज एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन. हे जे मेटल्स आहेत त्यांच्या ऑर्स पासून म्हणजे धातुकांपासून हे जे धातू आहे ते दोन पद्धतीने मिळवत असतात. कोणत्या? एक आहे तुमचे एक्स्ट्रॅक्शन म्हणजे निष्कर्षण पद्धत, आणि पुढची आहे प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण पद्धत. या दोन पद्धतीने आपल्याला कुठल्याही ऑर्स पासून हे मेटल्स मिळत असतात. मग आता ह्या ऑर्समध्ये काही अशुद्धी सुद्धा असतात, त्याला गँग्यू किंवा गँग्यू म्हणत असतात. स्पेलिंग तुम्ही बघू शकता, GANGU. गँग्यू म्हणजे अशुद्धी. दॅट इज impurities of sand then soil particles are found in the ores, they are called as a gangue. म्हणजे तुमच्या कुठल्याही ऑर्स मध्ये जी वाळूच्या स्वरूपामध्ये, मातीच्या स्वरूपामध्ये जे मेटल्सला चिटकलेलं असतं, एखादा मेटल सापडलं त्याला थोडी वाळू लागलेली असते, थोडी माती लागलेली असते, ती जी अशुद्धी असते त्याला गँग्यू असं आपण म्हणत असतो. मग एक्झाम मध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन बाय गँग्यू असा पण प्रश्न येऊ शकतो. दॅट इज impurities of sand and soil particles in the ores is called as a gangue. सो ह्या सगळ्या टॉपिक आज आपण इथे क्लिअर केला. याच्यावरती खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला पुस्तकात पण विचारला आहे, तुमच्या एक्सरसाइजमध्ये पण दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. सो फर्स्ट क्वेश्चन इज नेम द टू इम्पॉर्टंट स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग मेटल्स फ्रॉम देअर ऑर्स. मेटल्स जे आहेत त्यांच्या ऑर्स पासून मिळवण्याच्या दोन महत्त्वाच्या मेथड कुठल्या? फर्स्ट वन इज द प्युरिफिकेशन अँड द नेक्स्ट वन इज द एक्स्ट्रॅक्शन. सो आय थिंक हे टॉपिक तुमचे क्लिअर झाले असेल. आता काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे दाखवलेले आहे. हे क्वेश्चन काय करतो आपण, ह्या क्वेश्चनकडे दुर्लक्ष करत असतो आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने आणि फ्युचरमध्ये सगळ्या स्कूल एक्झामच्या दृष्टीने. हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात आणि आपण ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला ऐनवेळेस या प्रश्नांची उत्तरे लिहिता येत नाही. म्हणून तुमचं ईच अँड एव्हरी क्वेश्चन ऑफ यू. आता इथे अजून दोन काही क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण इथे समजून घेऊया. स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये 104 पेजवरती बॉक्समध्ये हे काही क्वेश्चन दिलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकतात, व्हाय आर ऑल मिनरल्स आर नॉट ऑर्स. म्हणजे सगळे मिनरल्स ऑर्स का असू शकत नाही? बिकॉज मेनी मिनरल्स आर ऑब्टेन फ्रॉम ऑर्स. तुम्हाला माहिती आहे की जे मिनरल्स आहे ते खूप सारे मिनरल्स आपल्याला ऑर्स पासून मिळत असतात. बिकॉज दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड. ते कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असतात. बट ऑल आर नॉट ऑब्टेन फ्रॉम ऑर. म्हणजे धातुकांपासून धातू मिळू शकतात पण सगळ्या खनिजांपासून धातुक मिळतील असं नाही. व्हाय? तुम्हाला माहिती आहे, बिकॉज सम इलेमेंट्स आर फाउंड इन अ फ्री स्टेट इन अ नेचर. असं का होत नाही? काही जे इलेमेंट्स असतात ते मुक्त स्थितीमध्ये तुम्हाला निसर्गामध्ये बघायला मिळत असतात. आय टोल्ड यू द सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम अँड बिस्मथ हे 5 जे इलेमेंट्स असतात ते फ्री स्टेटमध्ये आपल्याला बघायला पण मिळत असतात. दॅट्स वाय दिस इज द आन्सर ऑफ अ क्वेश्चन, ऑल मिनरल्स आर नॉट ऑर्स. सो आय थिंक हा प्रश्न तुमचा इथे क्लिअर झाला असेल की सगळे धातुक जे आहेत, सगळे जे मिनरल्स आहेत ते धातुकांपासून मिळू शकतात पण सगळे जे धातुक आहे ते मिनरल्स पासून मिळणार नाही. सो व्हॉट इज द आन्सर? बिकॉज मेनी मिनरल्स आर ऑब्टेन फ्रॉम ऑर्स because they are found in the form of compound, but some minerals are found in the nature in the free state. That's why all ores are not obtained from the minerals. So हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. So student, let's see the next question. So student, next question, what is mean by metal minerals and what is mean by non-metal minerals? Very simple. The minerals from which we get metals, ज्याच्यापासून आपल्याला मेटल मिळतात त्याला मेटल मिनरल्स म्हणतात. ज्यापासून धातू मिळतात त्यांना धातू खनिज म्हणतात. सिंपल. मग आता हे धातू खनिज कोणते आहेत तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करणारच आहे. त्यानंतर पुढे आहे नॉन मेटल मिनरल्स. नॉन मेटल मीन्स द मिनरल्स फ्रॉम विच वी गेट द नॉन मेटल. आपल्याला ज्याच्यापासून नॉन मेटल म्हणजे अधातू मिळतात, ज्या खनिजांपासून आपल्याला अधातू मिळतात त्यांना अधातू खनिज म्हणतात.
व्हेरी सिंपल. काय लिहिणार तुम्ही डेफिनेशन? द मिनरल्स फ्रॉम विच वी गेट द मेटल्स आर कॉल्ड ॲज द मेटल मिनरल्स अँड द मिनरल्स फ्रॉम विच वी गेट द नॉन मेटल इज कॉल्ड ॲज द नॉन मेटल मिनरल. सो अशा पद्धतीने आपण हे पेज आज इथे कंप्लीट केलेलं आहे. सो आय थिंक ऑर्स काय आहे, मिनरल्स काय आहे, गँग्यू काय आहे, मेटल मिनरल्स, नॉन मेटल मिनरल्स आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आज तुमच्या इथे क्लिअर झाल्या असेल. तो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.